प्रत्येक प्रवासाचा एक शेवट असतो आणि आज माझ्या सौराष्ट्र सिरीजमधल्या या अविस्मरणीय प्रवासाचा शेवटचा दिवस. सकाळी 5 वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली, पण निघता क्षणी पावसाने दमदार स्वागत केलं. पुन्हा कपडे बदलले, सामान आवरलं आणि पावसालाच सोबती घेऊन पुढे निघालो. रोरो फेरीपर्यंत वेळेआधी पोहोचलो होतो. 4 तास आराम करायचा विचार होता, पण प्रवासावर प्रेम करणारा माणूस शांत कसा बसेल. फेरीत फिरलो, लोकांशी गप्पा मारल्या आणि समुद्राच्या लाटांमध्ये आणखीन काही आठवणी साठवल्या. सुरतला पोहोचलो, पण मन थेट घरी जायला तयार नव्हतं, म्हणून गाडी दमनकडे वळवली. समुद्र किनारा, निवांत संध्याकाळ आणि भेळपुरीची चव घेत पुन्हा एक सुंदर दिवस जगून घेतला. दुसऱ्या दिवशी डहाणूकडे जाताना कमळांनी बहरलेला तलाव दिसला. या क्षणी जाणवलं, काही आठवणी कॅमेऱ्यात नाही तर मनात कायमच्या जपल्या जातात आणि त्या सगळ्या आठवणींनी मनात साठवत मी माझ्या घराकडे परतीचा प्रवास पूर्ण केला. आठवणींचा हा प्रवास असाच सुरू राहील. तर मग चला सुरू करूया मित्रांनो आजचा ब्लॉग. निघण्याची तयारी झाली, सगळं झालं, पण तुफान असा पाऊस आलेला आहे मित्रांनो. बघा, तिची राईड सुरू केली आहे मित्रांनो. राईड एकदम तुफान सुरू झाली, कारण पाऊस चालू आहे. सध्या पाऊस थांबला आहे सध्या. आता हायवेला लागतो आहे मी आणि रोरो फेरीच्या टर्मिनलपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला साधारणतः एक 7:15 होणार आहे. 60 किलोमीटर आहे इथून रोरो फेरी टर्मिनल. घोघा जरी 50 असलं तरी फेरी टर्मिनल आपलं 10 किलोमीटर त्याच्या पुढे आहे. तर चला आपण हायवेला लागूया आणि मग पोहोचल्यावरती तुमच्याशी बोलतो. आपण रोरो फेरी टर्मिनलला पोहोचलो आहे. बघा, हे घोग्याचं एंट्री काउंटर आहे. लोक चाललेत आत, सगळे चेकिंग झाली आत्ता आपली. आता आत परत चेकिंग करतील. जाऊया आत. इथे आल्यावर परत हातात ते बांध लूंगा मैं. का जाना है? अच्छा, बरोबर, आपण इथनंच एक्झिट झालो होतो ना. चला एंट्री घेऊया. येताना आपल्याला दुसरी फेरी होती, आता ही जाताना दुसरी आहे. बघा फेरी समुद्रात आहे ना, गाडी हालत असतं. ट्रक कॅपॅसिटी ऑलरेडी खाली फुल झालेली दिसते. बघूया आपली बाईक लावायची जागा कुठे भेटते आपल्याला. तर गाडी पार्क झाली. आता अशा प्रकारे गाड्या लागल्या तिकडे. बघा सगळ्या ट्रक वगैरे. ट्रक म्हणजे जास्ती वर नाही, खालीच असतात, बट जागा नसली तर वर पाठवतात. आता आपल्याला जायचं आहे एंट्री पॉईंटवर. समोर रॅम्प केलेला आहे आणि काही पायऱ्या आहेत. दोन्हीनी आपल्याला वर जायचं आहे. ही शिप मेड इन कोरिया आहे, त्यामुळे थोडी जरा शिप चेंज आहे. इकडे हा VIP लॉन्ज आहे बसायला. समोर वॉशरूम्स आहेत आणि हे सिम्फनी म्हणजे एक्झिक्युटिव्ह क्लासच्या पण वरचा क्लास. हा सुपर. याच्यामध्ये असे बसायला आपल्याला. याच्यापेक्षा तो वाला भारी होता. येताना हजिरावरनं जो आपण येतो ना, हजिरावरनं येतानाचा जो क्लास आहेत VIP लॉन्च, तो सुपर्ब आहे याच्यापेक्षा. त्यामुळे हजिरावरनं येताना कधी पण बिझनेस क्लासमध्ये न येता VIP लॉन्चमध्ये यायचं आणि बाकीच्या ह्याच्यात येताना साध्या ह्याच्यामध्ये यायचं. आपण या फेरीवरती चारही साईडनी गोल फिरू शकतो. हे जे दिसतंय का, हे इमर्जन्सी बोट आहे. ही बोट उघडून याच्यामध्ये 25 माणसासाठी एक अशा इथून लावलेल्या आहेत. दोन्ही साईडला लावलेल्या आहेत. या इमर्जन्सी जेव्हा काही आली, टायटॅनिकसारखं झालं की या आहेत. आणि कॅपॅसिटी तेवढीच आहे जेवढ्या बोट्स आहेत. बेसिकली हा समुद्र नाही आहे, खाडी आहे. याला गल्फ ऑफ खंबात म्हणतात. बघूया
आणि ते 2 ग्रीन कलरचे तुम्हाला तरंगताना दिसत असतील समुद्रामध्ये, हे चॅनल आहे. हे त्याच्यामधूनच आपली नाव जाते बरोबर. तो रूट बनवलेला असतो आणि त्याच्या खाली जे असतं त्याच्या खाली रोज साफसफाई चालू असते. म्हणजे माती दगडं वगैरे जे काही जमतं तिथे येऊन ते सगळं क्लीन केलं जातं. कारण नावेची डेप्थ जी असते ती खाली टच होऊ नये, कारण की समुद्राचं पाणी हे खाली वर जात असतं ना भरती ओटी, त्यामुळे त्या डेप्थमध्ये आपलं नाव खाली लागू नये यासाठी ती गोष्ट असते. आणि या सपोर्ट देण्यासाठी असतात. जेव्हा बंदरावर नाव लागते आणि बंदरावरनं नाव निघते ना, या 2 नावा दिसत आहेत ना, या टोचन म्हणून काम करतात. जसं आपण पायाने टोचन देतो ना बाईकला, त्याप्रमाणे या नाव दोन्ही पण या नावेला टोचन देण्यासाठी असतात. चला वर डेकवर जाण्याचा प्रयत्न करूया. समोरच्या साईडनी बघूया जाऊ देतात का. आणि आता आपण अप्पर डेकला आलो आहे. अप्पर डेक याचा असा काही आहे बघा. इकडे वर छोटासा कॅफे दिलेला आहे त्यांनी काही खाण्यापिण्यासाठी, आणि दोन्ही साईडनं चेअर्स दिलेले आहे बसायला, व्ह्यू एन्जॉय करायला. आणि हे बघा हे चॅनल आलं आहे. समोर जे ग्रीन कलरचं तरंगताना दिसतंय का, त्याला चॅनल म्हणतात. इकडे एक असं असतं आणि एक पलीकडे, त्या दोघांच्या मधून आपली नाव जाते. सुपर फुल हवा आहे वर, फुल. आणि हे सगळे व्हेंटिलेशन सिस्टम आहेत लावलेले, खाली व्हेंटिलेशन भेटावं म्हणून. अशी ही क्रूज. आता 2 दिवस आपला 6 दिवस झाले मी आराम केलेला नाही चांगला पोटभर असा. तर आता फिरून झालं आहे आणि आता शेवटी मी खाली जाऊन मस्तपैकी आराम करणार आहे, झोपणार आहे. पाऊस सुरू झाला आहे जोरदार आणि सगळे लोक खाली पळाले बघा. कोणी नाही, एका दुक्का लोक आहे तिथे, बाकी तर पूर्ण ओव्हर डेकवर कोणीच नहीं है. अभी सूरत जाओगे फिर? अभी मतलब काम से जा रहे हो या कैसे? नहीं, सूरत ही रहते हैं, अभी गाँव आए थे वैकेशन। अच्छा, वैकेशन में गाँव आए थे. कॉलेज में है ना आप? क्या कर जॉब करता हूँ कहाँ पे? सूरत वालक। अच्छा, तुम्हारा हो गया? मेरा कॉलेज खत्म हुआ अभी। अच्छा, बढ़िया. तो इससे ही आते जाते होंगे आप गाँव को? इसमें आधा दिन लगता है, वो बस में पूरी रात चली जाती है। हाँ हाँ हाँ, 3-4 घंटे। ये बहुत सुबह निकले 2 बजे घर ये- पहुंच जाएगी। बढिया. बघा त्यांना पण या फेरीचा खूप फायदा होतो. जर रोडनी आलं तर 400 किलोमीटर रात्र चालले जाते पूर्ण. याच्याने त्यांना 4 तासामध्ये ते घरी पण 4-5 तासात घरी पोहोचून जातात. ही मजा असते मरीन लाईन्सची. तर झोपायची तर इच्छा आहे पण झोप काही येत नाही आहे, कारण याचं सिटिंग कॅपॅसिटी खूप जास्त ओव्हर क्राऊडेड सारखं वाटतं आहे. ती जी येतानाची जी शिप होती ती मस्त होती एकदम. करूया, सगळेजण बाहेर यायला लागलेत परत आता पाऊस थांबला आहे तर. चला भेटूया, बाय बाय. चलो मिलते हैं. मैं कुछ बोलूं? बोलिए बोलिए. भाई को सपोर्ट करें, वो चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेअर करें. भाऊ, आता भाऊनी पण सांगितलेलं आहे आणि गुजरातमधून संदेश आलेला आहे, फॉलो तर करावंच लागणार आहे. प्लीज सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि तुमचा असंच सपोर्ट राहू द्या मित्रांनो. तुम्हाला अजून भारतातल्या बऱ्याचशा चांगल्या चांगल्या गोष्टी मी दाखवेन, फिरवण्याचा प्रयत्न करेन घर बसल्या. थँक्यू सो मच. भेटूया सुरतला. हॅलो. फेरीतनं उतरल्यावरती सुरतवरनं बाहेर पडायला मला 2 तास गेले, कारण रस्त्याने भयंकर ट्रॅफिक आणि फेरीवाल्यांनी पण थोडी फेरी लेट केली होती, त्यामुळे भरपूर वेळ गेला त्याच्यामध्ये. 1 मिनिट हां. तर फेरीतनं उतरायला पण वेळ झाला, पुढे अजून 2 तास गेले. आता संध्याकाळचे वाजलेत 5:30 आणि इथनं आता आपलं घर जिथं मला जायचं होतं आपल्या घरी मुंबईला, ते अजून आहे साधारणतः 250 किलोमीटर. आणि आज सकाळी लवकर उठल्यामुळे 250 किलोमीटर गाडी चालवणं तर काही शक्यच नाही आहे. त्यामुळे मी असा विचार केला की जाता जाता माझं जिथे एज्युकेशन झालेलं आहे डहाणू, तर ते डहाणूही तुम्हाला दाखवून द्यावं.
पण डहाणूमध्ये पण राहण्यासाठी व्यवस्था होत नाही, म्हणून मग मी आता जाताना रस्त्यात दमनमध्येच थांबतो आहे. हा जो रूट पकडला आहे ना, हा ऑसम, अप्रतिम आणि लहानपणीची आठवण आणून देणारा माझा. कारण की रोज मी अशाच रूटने ये जा करायचो सायकलवर शाळेमध्ये याच रूटने यायचो जायचो मी. म्हणजे हे दमन आहे, इथून पुढे अजून डहाणू लांब आहे, बट फिलिंग सेम आहे, नेचर सेम आहे. तर तुम्हाला रोडही थोडा दाखवतो मी थोडक्यात. रोडही बघा, हा सरळ रोड बोर्डी, डहाणू, पालघर असा जातो. तर आपण आता पोहोचलो आहे बघा हॉटेल प्रेसिडेन्सी लँडमार्कला. इथं आपल्याला बुकिंग मिळाली आहे स्वस्तामध्ये. आणि आता जाऊन आपण चेक इन करूया, फ्रेश होऊया आणि लगेच बीचवर पळूया. कारण की सूर्यदेवांनी दर्शन दिलं आहे मस्त, आणि पुढच्या एका तासापर्यंत आपल्याला सूर्यकिरण मिळणार आहे. चला चेक इन करूया आधी. तर आजच्यासाठी आपली ही रूम आहे, बेसिकशी चांगली रूम आहे, एवढी काही वाईट नाही आहे आणि खूप काही चांगली पण नाही आहे, बट आहे चांगली आहे. इकडे स्विमिंग पूल वगैरे आहे, थोडं ग्रीनरी आहे. आणि ही अशी रूम 2200 रुपयामध्ये विथ ब्रेकफास्ट, अनलिमिटेड ब्रेकफास्ट आहे, बफेट सोबत ह्या छोट्या मोठ्या गोष्टी, बाथरूम किट, अशा गोष्टी दिल्या आहेत त्यांनी. तर चला मी रेडी होतो आणि तुम्हाला बीचवर भेटतो. सनसेट तर झाला आहे कदाचित, आपल्याला 5-10 मिनटं मिळतील फक्त. देवका बीचला, हे देवका बीच आहे. इथे ही टाकली रेती का नॅचरली येते माहिती नाही, बट इथे काळी रेती आहे. ये लाके डाला हुआ है या नॅचरल है? ये रेत डाला हुआ है क्या ऐसी ब्लैक ही है? काला ही है? अरे वाह, कशी रेती ही पूर्ण अशी बारीक 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 एकदम खडे असतात ना आपले, तशी बीच आहे. हे सुंदर. मी आज पहिल्यांदा असा बीच पाहिला की ज्याच्यावर काळी सँड आहे, ब्लॅक सँड बीच. लोक एन्जॉय करतायत सगळे, आम्ही एन्जॉय करतो. समुद्र आणि भेळ समीकरण जोडलेलं आहे, त्यामुळे समुद्रावर आल्यावर भेळ खाण्याची मजा काही और आहे. चला बसूया, थोडं एन्जॉय करूया. भेळ खाल्ली, फोटो काढले, आता थोड्या वेळाने जेवण करू आणि झोपून जाऊ. प्रचंड थकलो आहे. थोड्या वेळ आता समुद्रावर बसतो, एन्जॉय करतो समुद्राचा. सनसेट तर झाला आहे. उद्या सकाळी परत आपण भेट देऊया समुद्राला. आणि आजचा ब्लॉग इथेच संपवतो आहे. गुड मॉर्निंग गाईज. आज आपण जसं की काल बघितलं दमनमध्ये थांबलेलो आहे. आज आपला राईडचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसाची राईड सुरू करायची आहे आणि भरपूर 6 दिवसात आपण राईड केलं आहे, सकाळीपासून संध्याकाळ म्हणजे रात्रीपर्यंत. आता निघायचं होतं, आम्ही लेट उठलो आहे आज भरपूर. आणि बाहेर बघितलं तर हे वातावरण, जोरदार पाऊस सुरू आहे. रात्री इकडेच जेवण वगैरे झालं, निघायचं होतं, बट आता पाऊस चालू आहे त्यामुळे थोडा स्टॉप घेतला आहे, जेणेकरून थोडा पाऊस थांबल्यावर आपण निघूया. तयारी तर सगळी ऑलमोस्ट डन आहे. ब्रेकफास्टला जायचं आहे, खाली जाऊया, ब्रेकफास्ट करूया आणि मग आपण राईडला सुरुवात करूया. तर ब्रेकफास्ट संपवून आपण आता आलो आहे कुठे, तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही. आज हिरकणीला आंघोळ घालायची. मागच्या 5-6 दिवसापासून तिनं आंघोळ नाही केलेली.
त्यामुळे आज हिरकणीला आंघोळ घालण्याची गरज आहे. कारण की ज्याप्रमाणे आपल्याला आंघोळीची गरज असते ना, त्याप्रमाणे मशीनलासुद्धा आंघोळीची गरज असते. आणि बाईक म्हणजे आपली नुसती बाईक नाही, तर ही आपली जोडीदार आहे, सोबतीन आहे. समोर हॉटेल आहे आणि हॉटेलच्याच अपोजिट साईडला मला एक वॉशिंग सेंटर दिसलं. मी ॲक्च्युली तसं रोज बघत होतो, पण काही दिसलं नाही आणि वेळही तेवढा नव्हता. पण आज आता वेळ आहे, तर फर्स्टली प्रेफरन्स बाईक वॉशिंग करूया. कारण की भरपूर मातीने बाईक खराब झालेली आहे. पूर्ण स्वच्छ करूया तिला आणि मग आपण दमनला फिरायला निघूया. थोडा पाऊसही थांबला आहे बऱ्यापैकी. एवढ्या पावसात आपण फिरू शकतो. एवढा पाऊस हा ओके. Yeah, came through flexing cause they know I got the sauce. Got the presents on me, I can't ever take it off. That's why I came country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Country boy stepping, yeah, I'm country boy. आपण या स्ट्रीट्सवर फोटोग्राफी करतोय. भरपूर कपल्स वगैरे शूट करतायत, कोणी प्री वेडिंग करताय आणि हिरकणीचा उपयोग करून काही लोक लग्नासाठी फोटोशूट करतायत. सुपर्ब लोकेशन आहे इथे. मस्त मस्त फोटो येत आहेत आणि आपलेही फोटो काढून झालेत. तर थोड्या वेळ आपण स्ट्रीटवर फोटोग्राफी केली आणि स्ट्रीटवर फोटोग्राफी झाल्यानंतर आता आपण हा किल्ला आहे, चर्चची भिंत आहे, संरक्षक भिंत आहे, काय माहिती नाही. मी काही वर गेलो नाही कारण की बेसिकली मी विचारलं लोकांना, लोक म्हणे काही एवढं हे खास नाही, त्यामुळे मी गेलो नाही. आणि वर त्या तिकडे बघा आपल्याला काय मोर आहे, लांडोर आहे. येस, आणि हा इकडे मोर दिसतोय. सुंदर असा मोर आहे की लांडोर आहे. पिसारा तर काही नाही आहे. खूप छान. आणि एक नाही, दोन नाही, तीन आहे. तिकडे पण एक आहे. तर बघूया. लाईट हाऊसला तर काही जाऊ देत नाही असं बोलतायत. लाईट हाऊसला जर जाऊ नाही स्टील देत तर थोडा मूड ऑफ होईल. लाईट हाऊस कुठे आहेत? आणि आपण आलो आहे कुठे मलाच माहिती नाही कुठे आलो. बघूया. काल रात्री आपण आलो होतो इथेच, पण हे तर कुठला बीच आहे माहिती नाही. चला करूया एक्सप्लोर. हे पण बघूया. हे पण एक्सप्लोर करून बघावं लागणार आहे कुठे आलो आहे, काय आलो आहे, कुठला बीच आहे. बीचवर आल्यावरती इकडे तिकीट काउंटरवर आलो, पण नशीब खराब, वातावरण खराब आहे आणि हेही नाही आहे, काय म्हणतात त्याला, हवाही नाही. त्यामुळे पॅरासेलिंग होणार नाही. 1200 रुपये पर पर्सन. स्पीड बोट 300 रुपये पर पर्सन आहे. जेट स्की 500 रुपये पर्सन आहे. फॅमिली बम्प 400 रुपयाला आहे. बम्पी राईड 500 रुपयाला आहे. बनाना राईड 350ला आहे आणि ATV राईड 200 रुपयाला आहे. असे यांचे रेट आहेत. इकडे जंपोर बीचला आल्यावर तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतील. बाकी हॉर्स राईड वगैरे आहे, कॅमल राईड आहेत आणि सुंदर असा समुद्र किनारा. चला निघूया आता. बाकी खूप काही असं फिरायला आता आहे नाही. जितक्या गोष्टी होत्या आपण बघितल्या. लाईट हाऊस जाता आता तुम्हाला दाखवतो आणि आपण पुढची राईड आता कंटिन्यू करूया. चला. आपण आलो आहे लाईट हाऊस जवळ. लाईट हाऊसला एंट्रीच नाही आहे. नो एंट्री. हे समोर इकडे
बेसिकली याचं काम आहे की बंदरावर नावा ज्या येत असतात त्यांच्यासाठी सिग्नल यंत्रणा म्हणून इथे बसण्यासाठी वगैरे टाईमपास करण्यासाठी एरिया बनवलेला आहे. चला दमनला बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे. दमनला बाय बाय करूया आणि स्ट्रेट अवे आपण आता निघूया डहाणूकडे. तर नमस्कार, सुरुवात झाली आपली आजची डे 7 राईडची सुरुवात झालेली आहे. सगळ्यांना जय श्रीराम, हर हर महादेव. आणि आपण निघालो आहे स्ट्रेट अवे डहाणूला जाण्यासाठी. तर रस्त्यात जर काही सिनरी वगैरे असल्यात तर तुम्हाला अवश्य दाखवेन. इथून 60 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. 60 किलोमीटरसाठी आपल्याला 1 तास 15 मिनटं दाखवत आहे. थोडा छोटा रोड दिसतोय. पाऊस थांबलेला आहे. खूप चांगलं वातावरण आहे. गरमी पण तेवढीच आहे आणि गार हवा पण तेवढीच लागते आपल्याला छानपैकी. तर निघूया आपण आता. चेकिंग चालू आहे इकडे गाड्यांची, लायसन्स वगैरे. बट रायडरला कोणी थांबवत नाहीत शक्यतो, कारण की त्यांना माहिती आहे रायडर लोक सगळ्या गोष्टी घरातूनच घेऊन निघतात बरोबर. त्याच्याशिवाय आपण राईडला निघतच नाही. दमनमधनं बाहेर पडता पडता आपल्याला 5-10 मिनटं लागतीलच. नंतर पुढच्या 60 किलोमीटरसाठी बरोबर 1 तास आपल्याला लागणार आहे. तलाव आहे आणि या तलावात लाखो करोडो कमळ आहेत. त्या तिकडे समोर 2 गुलाबी दिसत आहेत. तिकडे पलीकडच्या साईडनं पूर्ण पांढरे कमळ आहेत. मोठमोठे मध्ये ब्रह्मकमळ टाईपमध्ये मेन मोठे कमळ आहेत. इकडे छोटे, जितके खूप लांबपर्यंत कमळच कमळ आहेत इकडे. तर एक थोडंसं तिथे पुढे आलो होतो. कोणीतरी सांगितलं मागे जा, तिथून ते आतमध्ये घेऊन जातात आणि कमळही काढता येतं. ही राईड आहे बेसिकली 300 रुपयामध्ये. दोघं लोकांना 150 रुपये पर पर्सननुसार आत घेऊन जातात. एक पॉईंटमधून गोल सर्कल मारून परत इथे आणतात आणि हवे तेवढे कमळं काढा. चला हा पण एक्सपिरियन्स घेऊया, कारण की यार माझं तर मन होतं आहे आज जावं आणि 1-2 कमळ आणावे. खूप छान. चला हे सगळं काढून ठेवतो आणि मग आज जातो. समुद्राची राईड झाली आणि ही राईड पण करताना थोडी भीती वाटते आहे. बाप रे बाप, एकदम जबरदस्त हालतं आहे. सुपर मजा येते एकदम. काश्मीरमध्ये डल लेकला जाऊ तेव्हा जाऊ, पण आता दमनमध्ये आपण इकडे या लेकमध्ये, ते पण कमळाच्या लेकमध्ये, ते ना धकधक अच्छा धकधक, खूप धकधक होते. बाप रे बाप. आणि मी बसून पण घाबरतोय. उभं राहून कसं काय चालवता, प्रॅक्टिस असते. तुम्हाला आता कमळ आल्यावर ती कमळ दाखवतो. मोहिनीनं तिच्या स्वतःच्या हाताने तोडलं एक कमळ पांढऱ्या कलरचं. दाखव, 1 मिनटं दाखवूया. हे बघा, सुंदर असा कमळ आहे. नाही ते नको काढू, चांगला काढ ना थोडं. हे बघा, हा दुसरा पण काढते. घे. आणि हे पिंकवालं, हे व्हाईटवालं आणि अजून एक इथे आहे. ते आता बघूया आपण कुठे सापडतं ते. 1-2 फोटोही काढायचे आहेत आपल्याला. बरंच मोठं फुलते. भारी. आणि बराच लांब आलोय बघा आपण तिथून. अरे बापरे. धक करायला नाही लगा. आणि कमळाच्या तलावाची आपण एक सफारी करून असे कमळ घेऊन आलो बघा. सुंदर आहेत. हे 2 वॉटर लिली टाईपचे. हे तू पकड. आणि हे पद्मकमळ. यात 2 व्हाईट आणलेत आणि 2 पिंक आणलेत. खूप छान सुंदर.
चला राईड संपवूया आणि आपली राईड सुरू करूया. थँक्यू भैया. तर राईड संपवून आपण आता निघतो आहे आणि हे आहे बेसिकली दमनवरनं महाराष्ट्राला जाताना कालई नावाचं एक गाव आहे. मध्ये तुम्हाला कमळ दिसलेत की थांबायचं आणि मेन रोडवरनं बघा एवढ्या आत यावं लागतं. इथे हे लोक भेटतील तुम्हाला, हे तुम्हाला राईड करून आणतील. 300 रुपीजमध्ये घेऊन जातात आतमध्ये. प्री वेडिंग शूट्स वगैरे पण इथे भरपूर होत असतात. तर तुम्हाला प्री वेडिंग शूट्स पण करायचं असेल, कुठे दमनमध्ये आला असाल, जवळचा हा सुंदर स्पॉट आहे. या स्पॉटवर अवश्य एकदा प्री वेडिंगला पण येऊ शकता. च्या हद्दीमधनं बाहेर आलो आहेत आणि आता आपला महाराष्ट्र थोड्या वेळाने सुरू होईल, अजून 2-3 मिनटांनी. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा इथून टर्न घेऊन आपल्याला इकडे बघा. आता हा हे ग्रामपंचायत बोरीगाव, हे जे बोरीगाव आहे इथून आपला महाराष्ट्र सुरू झालेला आहे. गुजरात आता मागे राहिलं आणि आपण बोरीगाव, बोर्डी, नरपड या बाजूनी डहाणूला एंटर होणार आहोत. वेलकम बॅक टू महाराष्ट्र. माझं मीच करून घेतो. रोड खूप सुंदर आहे, खूप सुपर आहे. कधी तुम्हाला फिरायची इच्छा असेल तर अवश्य फिरायला या. फिरायला इकडे आलात की बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. कॅमेरा खाली ठेवल्याचं कारण समोर पोलीस चेकिंग सुरू होती म्हणून कॅमेरा पटकन खाली ठेवून दिला. मी ॲक्च्युली समोर माझ्याकडे हेल्मेटवरचं जे माउंट आहे ते तुटलं आहे, त्यामुळे हे प्रकार चालू आहेत आणि मला ते थांबवून परत शोधण्याची पण पंचायत करायची इच्छा नव्हती म्हणून मी ते घेतलं नाही. कालच तुटलं आहे ॲक्च्युली. कालपासून मी असंच व्हिडिओ बनवतो आहे. आपण पालघर जिल्ह्यामध्ये एंटर झालो आहे आता फायनली. पहिले हे ठाण्यामध्ये यायचं, पण आता पालघर जिल्हा निर्माण झाल्यापासून हे पालघरमध्ये येतं. पुढे अजून तुम्हाला दाखवेल मी रस्ता. हा रोड बघा मित्रांनो, कोस्टल रोड आहे. माझ्या या साईडनी या झाडांच्या पलीकडे समुद्र आहे. तुम्हाला थोडा थोडा दिसत पण असेल. हात वर करतो. हे बघा आता दिसेल तुम्हाला. हा आला बाजूला समुद्र आहे. असा सुंदर रोड. आणि माझी शाळा पण ही जशी शाळा आहे ना इकडे पॉलिटेक्निक कॉलेज काटघर, अशीच माझी पण शाळा होती. या साईडला हा मध्ये इतकाच रस्ता आणि या साईडला समुद्र. आपण बघूया पुढे माझी शाळा पण दिसणार आहे आपल्याला. तिथेच थांबायचं आहे बेसिकली. आणि हे असे मोठे मोठे झाडं आहेत. हा बोर्डीचा बीच आहे. आपण बोर्डीमधनं चाललो आहे पुढे. आणि डहाणूचे चिकू खूप प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध चिकू आहे तिकडे. डहाणूचा चिकू हा अत्यंत गोड आणि सुपर्ब लागतो मित्रांनो. I went too crazy. Better take that knee and kiss my ring, cause I be royalty. Everywhere I go my scene, and they be hating. That's such a lame thing. Yeah, y'all be lame things. I could never ever go outside like that. Yeah, my people got my back, and I know that that's a fact. So I won't worry about a thing. I'm gonna keep on burning track. Do you get what I mean? I got faith in my dream. Oh. आणि खरं सांगायचं म्हणजे तर इथे जास्ती लोकांची गर्दी पण नाही आहे. तर तुम्ही येऊ शकता. ऑफबीट प्लेस आहे हा बीच. जास्ती लोकांना माहिती नाही. अवश्य एकदा डहाणूला भेट द्या. आणि बीचवर आपण आता बाईक राईड करूया. थोडं रिस्की आहे बट रिस्क है तो इश्क है.
बघूया कुठपर्यंत जाईल गाडी. थोडी गाडी हळूहळू चालवावी लागेल. Yeah, I'm country boy slipping. शेवटी समुद्रावर बाईक आणण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं. आणि मला माहिती होतं की हे फक्त डहाणूतच होऊ शकतं. पण बाकी बीचवर कसं आहे, इकडे जेलीफिश आहे का? हो, मे बी जेलीफिश असेल म्हणून कावळे जमलेत त्रास द्यायला. आणि कुत्रं बघा आपल्याला भुबू भुबू करतं आहे. हो, आणि एकाने केलं की सगळेच जण त्याच्या मागे 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 येतात. अजून समोरचा बीच खूप सुंदर आहे. हे कोळी बांधव राहतात इथे. काही कोळी बांधवांची ही घरं, त्यांच्या नाव पार्किंग झालेले आहे तिथे. आणि पावसाळ्यात यांच्या घरापर्यंत पाणी असतं इकडे, जेव्हा मेन पावसाळा असतो ना त्यावेळेस. आणि त्या समोर लांब झाडं दिसत आहेत, तिकडे आहे ओरिजिनल आपला डहाणूचा बीच. MTV राईडपेक्षा हिरकणी राईड. मी आता डहाणूला पोहोचलो आहे. इथे माझी शाळा होती, ते तुटली आता. जुनी जी शाळा होती, पण त्याच्यातला नवीन अशी शाळा इथे अजून, म्हणजे जुन्या प्रकारची शाळा तर आहेच थोडीशी. ही माझी शाळा, दी डहाणू एज्युकेशन ट्रस्ट संचालित 1926 पासनं. इथं मी 8वी 9वी 10वी 3 वर्षासाठी होतो. आणि सुपब हे आमचं प्रिन्सिपलचं केबिन, आमचे प्रिन्सिपल्स इथे बसायचे. इथे मी कधी फिरलेलो आहे. अशी ही आमची शाळा. सध्या सुट्ट्या आहेत वाटतं शाळांना. सध्या सुट्टी आहे का शाळेला? अच्छा, हे बघा ही आमची शाळा. सुंदर. शुभमला पण दाखव. हे बघा हे आमचं ऑफिस. आणि इकडे कॉम्प्युटर रूम आहे बरोबर. आणि इकडे हे टीचर लोकांची बसायची जागा, शिक्षक रूम. छान वाटतंय खूप. तर बघितलं तुम्ही समोर ती दिसते बघा, तिकडे मंडपाच्या पलीकडे ती शाळा, मध्ये रोड क्रॉस करायचा आणि हा समुद्र. हे आमचं प्लेग्राऊंड होतं. मधल्या सुट्टीमध्ये 2 मधल्या सुट्टी असायच्या आम्हाला. दोन्ही मधल्या सुट्ट्यांमध्ये आम्ही इथे येऊन बसायचो. एक छोटी एक मोठी. पूर्वी हे असं काही नव्हतं हे बांधलेलं, हे आत्ता बांधलं आहे. पूर्वी असं नव्हतं, हे ओपन बीच होतं पूर्ण. आता हे पायऱ्या वगैरे आत्ता बनवल्या आहेत, पण चालतं आहे. वॉटर स्पोर्ट्सवाले तर आलेत. पॅरासिलिंगवाले जर भेटले तर खूप छान वाटेल इथे पॅरासिलिंग केलं तर. सुंदर. आता बघूया आपले लहानपणीवाले जर कोणी भेटलेत तर त्यांच्याकडे आपण इथे अवश्य भेळपुरी, समुद्र आणि भेळपुरी समीकरण सोडायचं नाही. नक्की ट्राय करूया. शेवपुरी खातो आहे आणि मग बर्फाचा गोळा खाऊया. बर्फाचा गोळा पण आला आहे बनून. मस्त. तर आता इथे भेळ खातोय, लहानपणीपासून ज्यांच्याकडे खातोय त्यांच्याकडे. सेम सेम सुपर. आता गावात चक्कर मारून यायची घराकडे.
संपवतो आणि निघतो. तोपर्यंत बाय बाय. तर अशा प्रकारे होतं बघा माझं शाळा, समुद्र आणि माझं गाव. तर आता आपण डहाणूवरनं निघालो आहे. आता आपण थेट बदलापूरला जाणार आहोत. बदलापूरला जाण्यासाठी आपल्याला टोटल आता जायचं आहे 180 समथिंग किलोमीटर आणि संध्याकाळी 9 वाजणार आहे आपल्याला पोहोचायला. आता मी नॉनस्टॉप गाडी बदलापूरपर्यंत नेणार आहे मित्रांनो, कारण रस्त्यात आता फक्त हायवे आणि दाखवण्यासारखं पुढे रस्त्यात काही नाही. आता आपण स्ट्रेट अवे भेटूया आजचा दिवस संपवताना घरी. तोपर्यंत बाय बाय. हॅपी दिवाळी. पागल. ही सिरीज आपण आता इथे संपवतोय. परत भेटूया नवीन एका गावामध्ये, नवीन एका शहरामध्ये आणि नवीन एका राईडवरती. तर प्लीज मला सपोर्ट करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. माझ्या यूट्यूब ID फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्स लोकांना पण पाठवा. चला, जय श्रीराम.